तर काय म्हणता मग मित्रांनो मग आता चाललो आता मी येरड खरबिले आता सोयाबीन काढणं आहे आता सोयाबीनचा हंगाम आहे आता चाललो आता मी येरड खरबिले आता आम्ही गाडीवर तर आम्ही आहे 6 जणाची गँग तर आम्ही आता चाललो इथं सगळं येरड खरबिले सोयाबीन काढायला म्हटलं आता तर मग आता आलो आम्ही आता हे फुग्गावर रस्त्यानं समजा आता आता आम्हाला जायला लागते आता फुग येरड खरबी वाघोळा सुलतानपूर इथून आता आम्हाला जायला लागते येरड खरबिले तर आम्ही आता येरड खरबिले निघालो आता नाही रोडनं आहे आता आम्ही येरड खरबिले जायला लागते म्हटलं आता सोयाबीन सोयाबीन काढा तर हे म्हटलं मग आता चाललो मग आता आम्ही गाडीवर चाललो येरड खरबिले तर मग रस्त्यानं आहे आता आम्ही तर तिथून आता आम्ही आलो इकडे सुलतानपूर रस्त्यानं सुलतानपूरले तसं आलो तिथून आता चाललो येरड खरबिले सुलतानपूर रस्त्यानं येरड खरबिले जावं म्हटलं तिथं होतं सोयाबीनचं मशीन तिथंच ते तर मग आता आम्ही गाडी नाही येणं जाणं करतो समजा तसं तर मग चालेल म्हटलं यायला म्हटलं सोयाबीन काढायला जायला लागते म्हटलं तर मग त्याच्यात मग आम्ही आलो आता येरड खरबीमध्ये तिथं आमचा हा फॉर्म ट्रॅक्टर आणि हेडमा मशीन इथंच आता माणसं आले तर आता मी म्हटलं बॅरलमध्ये पाणी भरून घ्या म्हटलं तर पाणी भरून राहिली माणसं बॅरलमध्ये आता इथं सोयाबीन काढायला जायला लागते म्हटलं हा फॉर्म ट्रॅक्टर आमचा आला मग इथं माणसं पाणी ते भरून आले बॅरेल पाणी भरून राहिली तसं मग तिथून आता आम्ही मग चला म्हटलं आता वावरात जाऊ म्हटलं मग तिथून आता आम्ही आलो वावरात या म्हटलं आलो तिथून निघून राहिलो मग आता वावरात झाले तर गिरात जावं म्हटलं तर तिथं आता आम्ही आलो ह्या काकांच्या वावरात आलो इथं लावली मग मशीन चालू केली मग आम्ही समजा मशीन ह्या काकांना 2 एकरातली 2 कट्टे झाले काय नापिकीची हे झाली या काकांना तर 2 एकर वावर याची 2 कट्टे झाली तर ते काका म्हणे सोयाबीन काहीच नाही झालं म्हणजे मला सांगितलं हो का म्हटलं किती 2 कट्टे झाले मग मी तसा ह्या काकांले मग आमची मशीन चालू आहे आणि तर हे कट भरून आले आमचा एक हे उच्ची माणूस कट्टे भरणं चालू आहे तसं आहे आणि रेबल माणसं आता कवटे देणं चालू आहे तसं आहे मशीन चालू आहे तर मग आता ह्या काकांचं सोयाबीन करण्यात चालू आहे तसं मग येरड खरबी तर मग ह्या गावात तरी नाही गाड्या म्हटलं गाड्या तर हो म्हणे आमच्या गावात उतारीच नाही म्हणजे राजू म्हणे काय करावं तर काय साल पडलं तर म्हणे म्हटलं असं पाण्याच्या झालं असं म्हटलं तर मग